सगळेजण ना एन्झायटी डिप्रेशन या टर्म्स बद्दल खूप बोलतात की मेंटल पीस किती महत्वाचा आहे, ब्ला ब्ला ब्ला, बऱ्याच गोष्टी असतात. तू मला सांग की तुझ्यासाठी काय आहे हिलिंग, नेमकं काय आहे तुझ्यासाठी? माय गॉड, हिलिंग माझ्यासाठी मे बी ते पहिलं फिजिकल असेल, ते मेंटल असेल, काय एक्झॅक्टली? माझ्यासाठी पहिलं हिलिंगची पहिली स्टेप असेल सोशल मीडियापासून दूर राहा. पहिली स्टेप आहे. कारण सोशल मीडियावर लोक सगळ्यांचं चांगलंच टाकतात की माझं इतकं चांगलं. कोणीही स्वतःची दुःख शेअर करत नाहीये तिकडे की आज मला हा त्रास झाला, आज मला असं झालं, आज मी ह्याच्या कोणीही टाकत नाहीये. त्यामुळे काय होतं, सकाळी उठल्यावर आपण जेव्हा दुसऱ्यांची प्रोफाईलमध्ये बघतो काय काय झालंय, आपण नकळतपणे स्वतःचं लाईफ त्यांच्याशी कुठेतरी कम्पेअर करतोच. सबकॉन्शियसली होतच ते. त्यामुळे पहिली गोष्ट, तर तुम्हाला हील करायचं असेल तर सोशल मीडियापासून दूर राहा. दुसरी गोष्ट, निसर्गाच्या जितकं जवळ जाता येईल तितकं जा. तिसरी गोष्ट, तुम्हाला आत्ता समजा एन्झायटी फील होते, तुम्ही डिप्रेस्ड फील आहात, तुम्हाला त्रास होतोय, जस्ट लेट इट आउट. तुम्हाला रडावंसं वाटतंय, प्लीज रडा. मी सुद्धा रडते, मला त्रास होतो कधी कधी, मी खूप विचार करते आणि काही गोष्टी आपल्या हातात जेव्हा नसतील, मला कंट्रोल नाही करता आल्या की माझा बांध फुटतो आणि मी रडते. पण रडून झाल्यानंतर ते जे असतं आपलं की ठीक आहे, चल करेन मी, हे जे आहे ना, हे त्या रडण्यानंतरच येतं. सो म्हणून मी मगाशी म्हणाले, ते फेलियर असेल, एन्झायटी असेल, डिप्रेशन असेल, फेस इट, क्लिअर इट अँड गो अहेड. इट्स व्हेरी सिम्पल. तू कसं जपतेस तुझं मेंटल पीस? पण असं कधी झालं होतं पूजा, मला ऐकायला आवडेल तुझ्याकडनं, की खूप डिस्टर्ब झाली आहे मेंटल हेल्थ फॉर सम रिझन? या फेजेस असतात हो 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 प्रत्येकाच्या हो आयुष्यात. माझ्या आयुष्यातही आली होती. पण त्यावेळेस ना मी थोडा आध्यात्मिक आधार घेतला होता. मी मेडिटेशन करायला सुरुवात केली होती आणि थोडं अध्यात्माकडे वळले होते. अजूनही आहे, म्हणजे तो ट्रॅक माझा आहेच अजून, तो मी सोडला नाही अजून. आणि मला असं वाटतं अशी एक शक्ती आहे जी आपल्या सगळ्यांवर लक्ष आहे तिचं, ती आपल्याला प्रोटेक्ट करते, मग कोणीही असो. प्रत्येकाच्या घरातलं एक कुलदैवत आहे, ते कुलदैवत आपल्याला प्रोटेक्ट करते. त्याच्यावर फक्त विश्वास ठेवा दर्शना, बाकी काही नाही. सो मलाही असं होतं, पण मी थोडंसं मेडिटेशन करते. वर्कआउट इज द बिगेस्ट मेडिटेशन फॉर मी ॲज वेल. मी अजूनही पहाटे उठूनच वर्कआउट करते. मी सूर्योदय माझ्या डोळ्यांनी बघते, वर्कआउट संपवून घरी जाते आणि मग अख्खा दिवस सुरू होतं. सो ती जी सकाळची वेळ आहे ना, पहाटेची वेळ माझी, ती खूप हेल्प करते मला हील करायला. मग मी खुश, मग दिवसभर काही नाही, मग एनर्जेटिक पेक्षा खुश, टेन्शन नाही. तू डल मोमेंट्स कशा हँडल करतेस? म्युझिक मोमेंट्स असतात ना, डल मोमेंट्स असतात, पण म्युझिक मला हेल्प करतं. बऱ्याचदा कधी डल वाटलं तर तुम्हाला आवडतं किंवा नावडतं काय, म्युझिक विल हील यू. हे मी खूप जवळून बघितले. मग ते अध्यात्मिक म्युझिक असो, मग ते कुठल्या तरी समजा भारतीय काय म्हणतात, शास्त्रीय संगीत असो, फोक असो, काही असो, तुम्हाला हील करतं म्युझिक. वाव. सो थोडं म्युझिकशी कनेक्टेड राहा गाईज. तुम्हाला आवडतं ते गाणं, एक प्लेलिस्ट बनवा. तुम्हाला जर सॅड वाटलं तर काही नाही, नुसती ती प्लेलिस्ट ऑन करा, स्पीकरवर एका किंवा हेडफोन्सवर एका, डोळे बंद करा. अचानक तुमचा मूड असा थोडा काम डाऊन होतोच होतो.